नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्य आणि पारचं पुन्हा एकदा लग्न होणार. जीवानंदिनीचं सुद्धा पुन्हा एकदा लग्न होणार. कारण त्यांचं आधी जे लग्न झालं होतं ना, ते जबरदस्तीने झालं होतं, आपण सगळ्यांनीच बघितलं. पण आता त्यांच्या नात्यामध्ये इतकं प्रेम आहे की त्यांनी आपल्या पार्टनरला मिळवण्यासाठी जणू काही अग्निपरीक्षाच दिलेली असते. आणि ही गोष्ट त्यांच्या पालकांच्या लक्षात आलेली असते. आणि कुठेतरी तेव्हा पालकांची सुद्धा चुकी असते, त्यांना आपली चूक सुधारायची असते. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांचं पुन्हा एकदा लग्न लावून देण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा सगळेजण आनंदी असतात, खुश असतात. आणि इथे पार्थ आणि काव्याचं वाढतं प्रेम बघितल्यानंतर रम्या इथे आता खूपच जास्त मनातून दुःखी झालेली असते. पण ती चेहऱ्यावरती दाखवत नाही. चेहऱ्यावरती ती किती समाधानी आहे हे आता नाटक दाखवत असते. पण मनामध्ये ती तेवढीच जास्त क्रूर झालेली असते. तेव्हा इथे आता रम्या म्हणत असते की पुन्हा लग्न करायचं आहे का? मी पण बघते ना यांची लग्न कशी होतात ते. तेव्हा वसू म्हणत असते, रम्या अगं त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रेम आहे, तू बघितलंस ना. पार्थ काव्याबरोबर परत लग्न करणार आहे. आणि त्या दोघांचं दिवसेंदिवस वाढत जाणारं प्रेम तू काही बघितलं नाहीस का? रम्या म्हणते, बघितलं ना. त्यांचं ते वाढत जाणारं प्रेम बघून मला तर खूप आनंद झाला. काल पार्थने काव्याला खूप मोठं सरप्राईज दिलं. मला वाटलं होतं त्या दोघांमध्ये भांडण होईल, म्हणून त्याला मी एक छान अशी आयडिया सांगितलेली असते. पण त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण तर झालंच नाही. पण काय झालं आई माहिती आहे का तुला? काल माझ्या मनासारखं झालं. काव्यार्थ नावाचं जे लॉकेट आहे ना, ते त्याने तोडलं होतं. ते पेंडंट त्याने ते नीट करून आणलं आणि स्वतःच्या हाताने काव्याच्या गळ्यामध्ये घातलं. किती छान ना. तेव्हा वसू म्हणते, का गं तुला आनंद झाला? इथे पार्थने काव्याच्या गळ्यामध्ये स्वतःच्या हाताने मंगळसूत्र घातलं ते बघून. तेव्हा रम्या म्हणते, हो मला खूप आनंद झाला. तेव्हा वसू म्हणते, रम्या अगं तुला असं काय झाले, तू अशी का वागतेस वेड्यासारखी? तेव्हा रम्या म्हणते, काय म्हणालीस तू? मला वेडी म्हणालीस? मला वेडी म्हणालीस? आणि ती पुन्हा आपल्या आईचा गळा दाबायला जाते. ती म्हणते, अगं काय झालंय काय तुला रम्या? तू काय मला मारण्याचा निर्णय घेतलायस का? पार्थबरोबर तुझं लग्न होत नाही आहे, तो राग तू माझ्यावरती का काढतेस? मला ठार मारायचं आहे की काय तुला? तेव्हा ती म्हणते, नाही ग आई, मी कशाला तुला ठार मारू? पण तू काय म्हणालीस, तू वेडी झाली आहेस का? मी कशाला वेडी हो? मला तर उलट बघायचं आहे त्यांची हळदी, त्यांचं संगीत, पण लग्न बघायचं नाही आहे मला. सगळं काही त्यांच्या मनासारखं होईल, म्हणजे काव्याच्या हाताला पारच्या नावाची मेहंदी लागेल, तिच्या अंगाला पारची उष्टी हळदी लागेल, पण संगीतमध्ये डान्ससुद्धा दोघेजणं सोबत करतील. पण त्या दोघांचं लग्न होईल की नाही माहिती नाही. तेव्हा वसू म्हणते, म्हणजे लग्न तसं तू काय करणार आहेस? तेव्हा रम्या म्हणते की जे काही करेन ना ते माझ्यासाठी खूप भल्याचंच असेल. आई, माझं आणि पारचं लग्न झाल्यानंतर आहे ना, आपण कुठेतरी भूर असं फिरायला जाऊ. कुठेतरी छान थंड हवेच्या ठिकाणी आपण फिरायला जाऊ. तू सुद्धा चल आमच्याबरोबर. तेव्हा वसूला वाटतं की ह्या रम्याला झालं आहे काय, ही अशी का बोलते? रम्याने आता मनामध्ये एक खूनखार असा प्लॅन तयार केलेला असतो. ती म्हणत असते की व्हा, जेवढं आनंदी व्हायचं आहे तेवढं व्हा. तेव्हा इथे आता काव्या आपल्या लग्नाची आनंदाने शॉपिंग करत असते. नंदिनीसुद्धा शॉपिंग करत असते. त्यांची बहीण हॉस्टेलवरून आरोही आलेली असते लग्नासाठी. आणि इथे युगसुद्धा आलेला असतो. भावंडांचं लग्न आता पुन्हा एकदा होणार आहे, पण ह्या वेळेला थोडं हटके होणार आहे, कारण सगळेजण आनंदाने एकत्र सहभागी झालेले आहेत. पहिल्यांदा लग्नामध्ये जो गोंधळ झाला होता तो वसूमुळे झाला होता, आणि आता जो गोंधळ होणार आहे ना तो रम्यामुळे होणार आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे. तेव्हा कुणालाही माहिती नसतं की असा काही गोंधळ होणार आहे, पण ती तयारी रम्याने मनामध्ये करून ठेवलेली असते की तिला कशा कशा पद्धतीने हे लग्न थांबवता येणार आहे. तर इथे मानिनीला माहिती असतं कुणी प्रॉब्लेम क्रिएट केला नाही केला, पण तरीसुद्धा वसू नाही तर रम्या दोघींपैकी एक तरी कुणीतरी प्रॉब्लेम क्रिएट नक्कीच करणार. तेव्हा मानिनीने दोघींना उभं केलेलं असतं आणि आधीच ताकीद दिलेली असते, दोघी जणी कान उघडे ठेवून ऐका. इथे मी माझ्या मुलांची पुन्हा लग्न लावून देते, पण आता माझ्या मर्जीने सगळं काही होणार.
पारचं काव्याबरोबर, तर इथे जीवाचं नंदिनीबरोबर लग्न आहे. तुमच्या मूर्खपणामुळे तेव्हा जो गोंधळ झाला होता, आता तसं जर तुम्ही काही करायला गेलात ना वसुताई, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. आता तुम्ही या घरामध्ये दिसताय. जर माझ्या मुलांच्या लग्नामध्ये काहीही तमाशा झाला ना, तरी तुम्ही दोघीजणी जेलमध्ये असाल, कळलं ना? तेव्हा रम्या म्हणते, मामी अगं हे काय बोलतेस तू? तुला खरंच असं वाटतं की आम्ही दोघीजणी लग्नामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू? अजिबात नाही गं. आम्हालासुद्धा असंच वाटतं ना की सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. आम्ही तर तसाच विचार करतो. पारचं, जीवाचं, नंदिनी काव्याचं सगळ्यांचं चांगलं होऊ दे. पण माझा विचार कुणीच करत नाही का तुम्ही? की माझं चांगलं होऊ दे असं तुम्हाला कुणाला वाटतच नसेल नाही का? की रम्याचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे, तिच्या मनासारखं झालं पाहिजे. मी कसं म्हणते की पारच्या सगळं मनासारखं झालं पाहिजे. तेव्हा मानिनी म्हणते, काय गं तुला काय झाले, तू का असं बोलतेस? तेव्हा रम्या म्हणते, कसं बोलते? आता सगळं चांगलं बोलते तरीसुद्धा मी वाईट आहे असं वाटते का तुम्हाला? तेव्हा रम्याचा हा मूर्खपणा बघून त्यांना वाटत असतं की हिला काही वेड वगैरे लागले की काय, अशी का बोलते? पण तिच्या डोक्यामध्ये जे प्लॅनिंग सुरू असतं ना, त्यामुळे ती थोडीशी शांत झालेली असते. कारण गोष्टी वसूवरती तिला टाकायच्या नसतात. कारण वसू गोंधळ करते हे तिला माहिती असतं. मागच्या वेळेलासुद्धा रम्याबरोबरच लग्न झालं असतं, पण रम्यासुद्धा रागाने तिथून निघून जाते आणि मग काव्याला बिचारीला तिथे पार्थबरोबर लग्न करावं लागतं आणि सगळा घोटाळा होऊन जातो. पण ह्या वेळेला इथे रम्या सगळी जबाबदारी स्वतःवरती घेणार आहे. जे काही प्लॅनिंग प्लॉटिंग केलं आहे ते सगळं स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं आहे. आणि तेव्हा सगळी तयारी व्यवस्थित करण्यात आलेली असते. सगळं काही अगदी छान झालेलं असतं. शॉपिंग झालेली असते. तेव्हा रम्याने स्वतःसाठी सगळं काही घेतलेलं असतं. म्हणजे संगीतला जे कपडे घालायचे आहेत, हल्दीला जे घालायचं आहे ते सगळं असतं. पण लग्नासाठी तिने जी साडी खरेदी केलेली असते ना, ती खूप सुंदर साडी असते. आणि तेव्हा ती काव्यावरती लक्ष ठेवून असते. काव्याने लग्नासाठी जी साडी खरेदी केलेली असते, सेम टू सेम तशीच साडी इथे रम्याने सुद्धा खरेदी केलेली असते. सगळ्या गोष्टी तिने व्यवस्थित आपल्या रूममध्ये आणून ठेवलेल्या असतात. तेव्हा वसू म्हणत असते, रम्या नक्की काय करणार आहेस तू? तू खरोखर पार्थबरोबर लग्न करण्याचं स्वप्न बघतेस का? तुला माहिती नाही आहे का? त्यावेळेला काव्या लग्नाला तयार नव्हती, तरीसुद्धा ती लग्न केलं तिने आणि ते आता निभावलंसुद्धा. पण आता ती मनापासून या लग्नाला तयार आहे. तुला खरंच असं वाटतं की ती हे लग्न करणार नाही आणि पार्थबरोबर तुझं लग्न लावून देईल, असं खरंच तुला वाटतं का? तेव्हा इथे रम्या म्हणत असते, आई तू गप्प बस ना गं. तुला काय करायचं आहे? मी जे काही करणार आहे ना ते विचारपूर्वक करणार आहे. मी अजिबात लग्नामध्ये गोंधळ करणार नाही, काही नाही. सगळं काही होईल ना ते पारच्या मनासारखंच होईल आणि शेवटला जे होईल ना ते माझ्या मनासारखं होईल. ती म्हणते, हेच हेच ते तुझं बोलणं आहे ना, त्याचीच मला खूप जास्त भीती वाटते, कळते का तुला? मला अत्यंत भीती वाटते तुझ्या या बोलण्याची. त्या मानिनीने काय सांगितलं तू बघितलंस ना? लग्नामध्ये जरा तरी घोटाळा झाला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या दोघांवरती नाव घेणार आहे ती आणि आपल्याला जेलमध्ये टाकणार आहे. तेव्हा रम्या म्हणते, हो का? मग नको करू ना घोटाळा आई. होतंय ते सगळं होऊ दे त्यांच्या मनासारखं. तेव्हा ती म्हणते, अगं मी कुठे करणार आहे काही, पण तुझा काही भरोसा नाही आहे. तू काही केलंस तर? ती म्हणते, आई मला वेळ लागलं आहे का? मी कशाला काही करणार आहे? मला तर पाहिजे की इथे पारचं लग्न झालं पाहिजे. मी सुद्धा त्याच्या लग्नाची तयारीच करते ना. तेव्हा वसू म्हणत असते, रम्या हे बघ बास झाला तुझा मूर्खपणा, खरंच सांगते बास झाला. तेव्हा इथे लगेच रम्या म्हणते, काय काय म्हणालीस तू? ती म्हणते, ए रम्या अगं तुला वेळ लागले का स्वतःच्या आईवरती हात उगारायला, तिचा गळा दाबायला? तुला काहीच कसं वाटत नाही आहे गं? कालसुद्धा तेच केलंस, आत्तासुद्धा तेच करतेस आणि काय असंच करत राहणार आहेस का माझ्याबरोबर? तुझ्या या वागण्याला काय म्हणायचं? माणूस विचार करतो, टेन्शनमध्ये असतो म्हणून तो कुणाच्या जीवावरती उठतो का? पण तू तर इथे सरळ सरळ तुझ्या आईच्याच जीवावरती उठलेस आणि काय माहिती लग्नापर्यंत अजून कुणाच्या जीवावरती उठणार आहेस ते. तेव्हा ती म्हणत असते, आई तू नको काळजी करू, मी कुणाच्याही जीवावरती उठणार नाही आहे. जे काही होईल ना सगळं काही चांगलंच होईल. तू बघच गं, शेवट खूप उत्तम असणार आहे. मी अजिबात कसलाही तमाशा करणार नाही हां. ती म्हणते, खरं बोलतेस का तू? तेव्हा लगेच म्हणते, हो आई मी अगदी खरं बोलते, अजिबात तमाशा होणार नाही. आणि इथे
आता हळदी समारंभ झालेला असतो, संगीत वगैरे सगळं काही छान झालेलं असतं. इथे काव्य आणि पार्थ दोघेजण एकत्र छान कपल डान्स करतात. सगळं काही व्यवस्थित सुरू असतं आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो लग्नाचा दिवस आलेला असतो आणि काव्य आणि पार्थ हे दोघेजण आधी लग्न करणार असतात. कारण जीवानंदिनी काय म्हणालेले असतात की आम्हाला एकमेकांच्या लग्नामध्ये सहभागी व्हायचं आहे. तेव्हा लग्न एकाच दिवशी होतील, पण मध्ये आहे ना 2 तासाचा गॅप घेतला जाईल. आधी पार्थ मोठा आहे म्हणून पार्थचं लग्न काव्याबरोबर होणार आणि मग 2 तासानंतर जीवाचं लग्न होणार. म्हणजे काय होईल, इथे काव्य आणि पार्थला जीवानंदिनीच्या लग्नामध्ये सहभाग घेता येईल आणि जेव्हा इथे आता काव्य आणि पार्थचं लग्न होणार तेव्हा जीवानंदिनीसुद्धा त्या लग्नामध्ये सहभाग घेतील. म्हणून त्यांनी असं ठरवलेलं असतं की 2 तासांचा गॅप हा घेतला पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीने लग्न होणार असतं. तर इथे पहिलं लग्न होणार असतं पार्थचं आणि काव्याचं. त्यामुळे सगळी तयारी करण्यात आलेली असते. काव्य छान सजलेली असते आणि त्यांच्या लग्नामध्ये आता जीवा पार्थच्या बाजूने करवला असतो, नंदिनी आणि आरोही काव्याच्या बाजूने करवली असतात. तेव्हा सगळेजण जमलेले असतात. आधी इथे पार्थचं लग्न होणार असतं म्हणून तो छान असा तयार होऊन तिथे मंडपामध्ये उभा असतो आणि काव्य आपल्या रूममध्ये तयार झालेली असते. तेव्हा आता गौरीपूजन असतं. ती गौरीपूजनाला बसलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो तेवढ्यातच इथे रूममध्ये कुणीही नसतं आणि ती तयार होऊन आता बाहेर जाणारच असते. रम्या तिला पकडते, तिच्या तोंडावरती रुमाल ठेवते, तिला इथे बेशुद्ध करते आणि एका कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवते. लग्न हॉलवरती होणार असतं. लग्न छान असं हॉलमध्ये घेतलेलं असतं आणि ज्या रूममध्ये काव्य असते ना त्या रूममध्येच तिला आता एका बाजूला कोपऱ्यामध्ये ठेवलेली असते बेशुद्ध करून आणि तिच्या अंगावरती नको नको त्या गोष्टी ठेवलेल्या असतात जेणेकरून ती कुणालाही दिसू नये अशी इच्छा असते. तर अशा रीतीने तिला आता बंद करून ठेवलेलं असतं आणि इथे आता काव्याच्या साडीसारखी साडी नेसून रम्या पार्थच्या इथे मंडपामध्ये येऊन उभी राहिलेली असते. सगळेजण म्हणत असतात की चेहरा का लपवलाय, चेहरा का लपवलाय. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अच्छा म्हणजे तुम्ही म्हणाला होतात काव्या की मी तुम्हाला माझा चेहरा दाखवणार नाही आहे, तो तुम्ही नंतरच बघा, म्हणून तुम्ही चेहरा तुमचा लपवला आहेत का. तेव्हा इथे रम्या अशी मान हलवते आणि हो असं म्हणते. ती मस्करीत म्हणालेली असते की मी कशी दिसते ना हे तुम्हाला आधी दाखवणारच नाही, हे सगळं तुम्हाला नंतर कळेल. आणि तेव्हा त्याला असं वाटत असतं की ती मस्करी करते, पण प्रेक्षकांनो ती मस्करी नसते, ती रम्या असते. आणि म्हणूनच इथे आता रम्या त्या मंडपामध्ये आल्यानंतर सगळ्यांना वाटतं की ती काव्य आहे, पण कुठेतरी इथे आता जीवाला संशय असतो की काहीतरी गडबड आहे का, रम्या कुठे दिसत नाही आहे, रम्या कुठे दिसत नाही आहे, म्हणून तो तिला शोधायला लागतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता काव्याला किडनॅप करून रम्या पार्थबरोबर लग्न करणार असते, त्याच्याबरोबर खोटं बोलून त्याला फसवून आणि त्याच्याबरोबर लग्न झाल्यानंतर ती सगळ्यांना इथे सगळ्यांची लायकी दाखवून देणार असते. काव्य बिचारी इथे लग्नासाठी इतकी छान तयार झालेली असते. मुहूर्तावरती तिला लग्न करायचं असतं, पार्थबरोबर तिला प्रेमाने लग्न करायचं असतं, कारण ह्या वेळेला जबरदस्ती नाही आहे, तर ह्या वेळेला स्वतःची मर्जी सामील आहे. आनंदाने लग्न करायचं आहे आणि इथे रम्यामुळे आता हे तिचं स्वप्नच राहतं की काय असं तिला वाटत असतं. पण शेवटीला नियतीच्या मनामध्ये वेगळाच खेळ आहे. नियतीने आधीच ठरवलं आहे की पार्थ आणि काव्य ह्या दोघांना एकत्र यायचंच आहे आणि त्यामुळे ते एकत्र आल्याशिवाय काही राहणार नाही. पण आता रम्या लग्न मंडपामध्ये उभी आहे. गुरुजींनी केलेलं भाकीत की तू लग्न मंडपामध्ये पार्थच्या शेजारीसुद्धा उभी राहशील, त्याच्या हातामध्ये तुझ्या नावाचं मंगळसूत्रसुद्धा असेल, पण ते तुझ्या गळ्यामध्ये जाते की काव्याच्या, हे काही गुरुजींनी सांगितलेलं नसतं. पण रम्याला हे भाकीत आता पूर्णपणे बदलायचं असतं. तिला पार्थबरोबर लग्न करून सगळ्यांना दाखवायचं असतं, सगळ्यांची तोंडं बंद करायची असतात. काव्या आणि पार्थ ह्या दोघांना ती कधीच एकत्र बघू शकत नाही. नंदिनीबरोबर जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा रम्याला इतका राग आला नव्हता, तेवढं काव्य आणि पार्थला एकत्र बघून तिला राग येतो. कारण काव्या
आणि पार्थ हे दोघे जण मेड फॉर इच अदर आहेत. पार्थच्या मनामध्ये काव्याबद्दल फक्त आणि फक्त प्रेमच प्रेम आहे. तिथे तिसरी कुणालाही जागाच नाही आहे. या गोष्टीची जाणीव रम्याला जेव्हा होते ना, तेव्हा ती खूपच जास्त जेलस होते आणि ती क्रूर होते. इथे काव्य पार्थला वेगळं करण्यासाठी ती इतकी क्रूर झालेली असते की ती काव्याचा जीवसुद्धा घेऊ शकते. आणि तिने काव्याला बेशुद्ध करून ठेवलेलं असताना ती लग्न मंडपामध्ये येऊन पार्थबरोबर लग्न करण्याची स्वप्न रंगवत असते.